आज बनवलेला आहे आपण पुलाव. तर बघू शकताय, तुम्ही पण बनवून बघा, खूप छान टेस्टी लागतोय. तर चला बनवूया. आता आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे फ्लावर, शिमला मिर्च, गाजर, बीन्स, मटर आणि अजून बटेटा. आणि हे बघा इकडे कांदे आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे आणि टमाटर आहे आणि कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये बघा आला लसूण. तर आता चला आपण आला लसूण पहिले सगळ्यात आधी कुटून घेऊया. बघा इकडे आपण मसाला घेतला आहे, सुहाना मसाला आहे आणि बिर्याणी मसाला आहे आणि धनिया पावडर, हळदी पावडर आहे. हे बघा इकडे तूप पण गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं आपण हे तापूया तूप. बघा आपला तूप ठेवला होता 1 मिनिटासाठी, तापला आहे. आता आपण याच्यात तेल घालूया. तेल घालूया 4 चम्मच, कारण की आपण थोडंसं तूप पण घेतलेलं आहे. आता याच्या बरोबर आपण 2 चम्मच जिरा घालूया. त्याच्याबरोबरच आपण अद्रक लसूणचं पेस्ट घालूया. त्याच्याबरोबरच आपण कढीपत्ता आणि मिरची घालूया हिरवी. त्याच्याबरोबरच आपण कांदे घालूया. आता आपण याला छानसं मिक्स करून घेऊया. कांद्याला आपण छानसं भाजून देऊया. त्याच्याबरोबरच आपण टमाटर पण घालूया, का की आपलं टमाटर पण शिजतं. एकदम मिक्स करून घेऊया आणि मग भाजून देऊया याला छान. बघू शकताय तुम्ही, आपण याच्यामध्ये हे तूप पण घालूया. आता आपण इकडे भाजी धुवून घेऊया बाजूपर्यंत. आपला कांदा लसूण भाजून एकदम छानसं झालेलं आहे. तर आता आपण हे मसाले याच्यामध्ये घालूया. छानसं मिक्स करून घेऊया. बघू शकताय. आणि त्याच्याबरोबरच आपण ही कापलेली भाजी सुद्धा याच्यामध्ये घालूया. याला छान मिक्स करून घेऊया. याला थोडं टाइम झाकण लावून 5 मिनिटं शिजवूया.
5 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकतोय आपण आपली भाजी. आता आपण हे बघा इकडे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, धुवून छानशे. आता हे घालू याच्यामध्ये. अगर आपल्याला पाहिजे तर जास्त पण घेऊ शकतो. आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घालूया 2 चम्मच. आता याला एकदा आपण छानसं मिक्स करून घेऊया. गॅस फास्ट करूया थोडा. आता याच्यात आपण पाणी घालूया शिजवायला. तर बस झालं एवढं आपल्याला पाणी. आता छानसं मिक्स करून घेऊया एकदा. आणि याच्यामध्ये बघा चिरलेली कोथिंबीर पण घालूया. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया 10 मिनिटं. चला आपले 10 मिनिटं झालेले आहेत. बघू शकतोय आपण आपला पुलाव. हे बघा. आणि आता आपण गॅस थोडा कमी करणार आहे. आणि कमी याच्यावरती शिजवणार आहे छानसं. आता लावूया ढाकण, परत ठेवूया 10 मिनिटं. तर हे बघा आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर बघूया आपला पुलाव तयार आहे का. हो, तयार तर झाला आहे. तर चला आता आपण गॅस बंद करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.